हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि आजचा व्हिडिओ आम्ही विचार केला की थोडासा डिफरंट आणि इंटरेस्टिंग करू. जसं की तुम्हाला माहिती आहे, आत्ता आमची सिरीज सुरू आहे फ्रॉम केरला. येस. आणि आम्ही विचार केला की असे काही ट्रॅव्हल हॅक्स आहेत जे मी आणि जीने सुद्धा आपापल्या लेवलवर काही डिस्कवर केलेत, जे ॲक्च्युली इंटरनेटवर ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. तर आम्ही विचार केला की ते जे हॅक्स आहेत जे सगळ्यांना कामी येऊ शकतात ते सांगावेत, आणि क्वेश्चन आन्सर्सचा फॉर्मॅट ठेवतोय. तर जी, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन दॅट यू हॅव फॉर मी? माझा पहिला प्रश्न असा आहे की लोक म्हणतात की मूल बाळ झालं की फिरता येत नाही, मग तसं होऊ नये आणि मूल झाल्यानंतर पण फिरता यावं, यासाठी काय करावं? ओके, तर मी पहिल्यांदा असं म्हणेल की आपल्याकडे म्हणजे आपण म्हणतो ना, साधारण जावळ काढल्यानंतर आपण थोडं फिरणं वगैरे मुलांना घेऊन सुरू करतो. तर मी असं म्हणेन की म्हणजे जसं जसं ते मोठं होईल तसं तसं त्या लेवलचं थोडं ट्रॅव्हलिंग त्यांना इंट्रोड्यूस करा. जसं की थोडंसं माहेरी जाणं, किंवा तुम्ही वेगळ्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली म्हणून राहता तर परत सासरी जाणं, त्यांना वेगवेगळ्या वातावरणामध्ये येऊ द्या. म्हणजे वेगवेगळ्या वातावरणाला त्यांना थोडं एक्सपोज ठेवा. किंवा स्टार्टिंगपासूनच म्हणजे अगदी आम्ही असं करायचो की मी आणि माझ्या हस्बंडने, तो लहान होता तर मग समजा पुण्यापासून जवळ अष्टविनायकापैकी जे काही आपले गणपती, तिथं एका दिवसात जाऊन वगैरे आलोय. किंवा मग एखाद्या वेळेला गेलोय की एक वीकेंड ट्रिप केली, गेलोय आणि एक दिवस थांबलोय आणि मग आलोय. असं थोडं थोडं इंट्रोड्यूस करा. म्हणजे त्यांना नाही का, याला तर हे बिलकुल जमत नाही किंवा त्याला हे जमत नाही, माणसं जमत नाहीत, हे जमत नाही, हे नका करू. लग्नाला जा, होईल, मला समजतंय थोडीशी म्हणजे गैरसोय होते, स्पेशली एकदम लहान मुलं असतात तेव्हा. तरी पण मग तुम्ही सोशल लाईफ पूर्ण अवॉइड करणं किंवा लग्नाला जाणं टाळणं असं करण्यापेक्षा थोडे हॅक्स वगैरे इन्कॉर्पोरेट करून का असं ना, तुम्ही मुलांना घेऊन जा. म्हणजे तुमचं अक्षरशः म्हणजे मुलं मोठे होईपर्यंत फिरणं बंद होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज की एक अशी चूक सांग ज्या सगळ्या आया करतात ट्रॅव्हल करताना. ओ राईट. मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, मुलं असलं की खूप सामान घ्यायला लागतं वगैरे आपल्याला सोबत. जर तो मुलगा असा असेल, म्हणजे थोडासा मोठा आहे, म्हणजे अगदी 3, 4, 5 वर्षाचा वगैरे असेल, तर एक छान क्यूट, ओके दॅट्स माय सन विवांश. तर विवांश, तुझी बॅग घेऊन आहे ना ब्ल्यूवाली, तर ती म्हणजे ही चूक मला सांगायची आहे बायका करतात. तर तुमचा जो लहान मुलं आहे, 3, 4 वर्षाचा झाल्यानंतर त्याला एक छान अशी क्यूट अशी एखादी बॅग घेऊन द्या, आणि त्या बॅगमध्ये त्याचं छोटं लेवलचं सामान जो तो सहज कॅरी करू शकतो ते त्याला येस. तर ही एक क्यूट अशी आहे. तिथे डोरेमॉन होता जो की हरवलाय, मला सापडत नाहीये. तर या बॅगमध्ये विवांशचं म्हणजे पाण्याची बॉटल, किंवा विवांशसाठी एक छोटासा खाऊ म्हणजे काहीतरी, किंवा त्याची कॅप, त्याचा गॉगल. एक तर असं होतं की थोडंसं सामान डिस्ट्रीब्यूट होतं त्यांच्याकडे आपल्या हँडबॅगच्या मानाने, आणि त्यांना पण जबाबदारीची सवय होते. ओके, सो पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न असा आहे की चांगले बोर्ड गेम्सचे सजेशन्स सांग जे मुलांसाठी पण कामी येतील आणि ट्रॅव्हलमध्ये पण कामी येतील. येस, तर मला असं वाटतं तुम्ही मुलांना घेऊन जाताय तर त्यांना खेळणी किंवा त्यांना काहीतरी गेम्स सोबत तर लागतात. तर ठीक आहे, आपल्याला पत्त्यांचा कॅट आणि लहान मुलांचे छोटे मोठे गेम्स माहिती आहेत, पण एक खूप छान सजेशन माझ्याकडे आहे. ते म्हणजे हे डॉबल नावाचा गेम. अगदी इतकासा आहे, म्हणजे बघते ना तू, केवढासा आहे, आणि हा इतका सोपा आहे खेळायला. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा की डॉबल कसं खेळायचं, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. अगदी म्हणजे असं 5-6 वर्षाच्या मुलांपासनं हा गेम खेळू शकतात. रादर जी, मी आणि विवांशने हा गेम ट्रेनमध्ये भरपूर वेळ खेळला होता, आणि मज्जा आली. म्हणजे तुलाही मजा आली ना? हो, म्हणजे असं नाहीये की एका वयासाठी तो रिस्ट्रिक्ट आहे. तुम्ही पाहून घ्या कसा खेळायचा. आणि हा लिटरली मी तुला सांगते, आठवत नाहीये पण 200च्या आत मला हे मिळालं. आणि हे छोटूसं बॅगमध्ये घ्यायचं, सोपं आहे कॅरी करायला. आणि जेव्हा तुम्हाला कळेल ना हा गेम, ते लोकांना माहिती आहेत, लाईक कॉमनवाले तर दुसरे म्हटलं तर लुडो आणि पत्त्याचा कॅट आहे, तर तुम्हाला माहिती आहे मी हे सुद्धा घेऊन फिरते. बट हा डिफरंट सजेशन आहे म्हणून मी हा सांगितला. ओके, पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न असा आहे की दर्शनाच्या लाईनमध्ये मुलाला घेऊन कसा वेळ घालवतेस? हो, म्हणजे मी ज्योतिर्लिंग वगैरे बऱ्यापैकी करते अजून 12 पूर्ण नाही झालेत. किंवा कुठे देवदर्शनाला वगैरे मी मुलाला घेऊन जाते, म्हणजे आम्ही तिघही ट्रॅव्हल करतो. तर बरेच जण असं म्हणतात की मुलं किरकिर करतात, राहत नाहीत दर्शनाच्या लाईनमध्ये. तर मी आणि माझे हस्बंड मिळून ना त्याच्यासोबत छोटेसे गेम खेळतो की जे दर्शनाच्या लाईनमध्ये जमेल. जसं की
ॲनिमल्सची नावं सांगणं, मग तो एक ॲनिमलचं नाव सांगेल, मी एक ॲनिमलचं नाव सांगेल आणि माझे हस्बंड एक. मग असं होतं की वोकॅबलरी पण लक्षात येते, किंवा देवाची नावं सांग, देवांची नावं, म्हणजे असा कुठला तरी उभा राहून गेम, हा एक गेम. आणि दुसरा म्हणजे आम्ही त्याला सांगतो की तू मनात कुठला तरी एक खाण्याचा पदार्थ धर. ऍक्च्युली हा गेम तुझ्यासोबत पण तो खूप खेळतो, हो की नाही, की मनात एक कुठला तरी पदार्थ धरायचा, सारखं की चल आपण हा गेम खेळू, की हा चल हा आपण गेम खेळूयात असं. म्हणजे तुम्ही दोघं पण छान इंटरेस्टिंगली खेळता. तर एक पदार्थ मनात धरायचा आणि त्या पदार्थ, आता समजा त्याने मी धरलाय उपमा, तर मग तो प्रश्न विचारेल की कोणत्या कलरचं आहे, तिखट आहे का, गोड आहे का, ब्रेकफास्टला खातो का, इंडियन आहे का, म्हणजे तुम्ही गेस कराल. तर इंटरेस्ट बिल्ड होतो आणि कोणत्याही वयाचे लोक हे खेळू शकतात. आणि ॲक्च्युली मुलं शार्प पण होतात ह्या सगळ्या गोष्टीने, ते आणि खूप क्रिएटिव्ह होतात, मेमरीज तुमच्या तयार होतात. तर असं काहीतरी गेम खेळून तुम्ही ती दर्शनाची लाईन सांभाळू, तो जो वेळ आहे तो घालवू शकता मुलांसोबत. सो इट इज पॉसिबल. राईट. ओके, तर तुझ्याकडे काय प्रश्न आहे माझ्यासाठी? ओके, तर मला माहिती आहे की तू ॲप्स वगैरे मस्त वापरतेस आणि तुझ्याकडे चांगले सजेशन्स असतात ॲप्समध्ये. हो. तर असे कोणते 2 ॲप्स आहेत जे ट्रॅव्हलसाठी तू नेहमीच वापरतेस, यू कांट लिव्ह विदाउट दॅम? ओके, तर सगळ्यात पहिले तर आपला हिशोब सॉर्ट करण्यासाठी मी आधी पण हे ॲप सांगितलंय, स्प्लिट वाईज. हो. त्यांनी आपलं अख्खं जे बजेट आणि याचं आणि कॉन्ट्रीब्युशनचं एक असतं ना टेन्शन, ते पूर्ण निघून जातं. आणि स्प्लिट वाईज असं ॲप आहे ज्याच्यावर तुम्ही इंडिव्हिज्युअल खर्च टाकू शकता आणि ते तुम्हाला बरोबर दोघांमध्ये तिघांमध्ये ते डिवाइड करून देतं. बरोबर. आणि कसं म्हणजे सॉर्टेड राहतं आपल्याला, ते जे असतं ना आल्यानंतर कधी कधी लक्षात राहत नाही, हो ना. हा, कोणी म्हणजे आल्यानंतर लक्षात राहत नाही कोणी किती खर्च केलाय. ऑन द गो आपण ते टाकत गेलो आपण स्प्लिट वाईज वर, की ते आपोआप आपल्याला खर्च डिवाइड करून देतं आणि कळतं की याच्याकडून मला एवढे घ्यायचे किंवा मला याला एवढे द्यायचे. तर ते एक ॲप आहे. आणि स्काय स्कॅनर म्हणून एक ॲप आहे जे की फ्लाईट बुकिंगसाठी बेस्ट ॲप आहे. त्यामध्ये फ्लाईटचे सर्च प्राइसिंग नाही होत बेसिकली, आणि चांगले डील्स देतं ते. म्हणजे सगळ्या वेबसाईट्स ब्राउज करून तुम्हाला चांगले डील्स मिळतात. तर त्या 2 ॲप्सची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. हो, म्हणजे असं नाही का तुलाही कोणी विचारलंच असेल ना की हाऊ डू यू अफोर्ड टू ट्रॅव्हल बाय प्लेन सो मेनी टाइम्स, तर बेसिकली तुम्ही चांगली डील फाइंड करता. करेक्ट. राईट. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? ओके, आता पुढचा असा प्रश्न आहे की जो फारच महत्वाचा प्रश्न आहे की स्नॅक्सचं काय करायचं? छोटी भूक म्हणजे जी जेवणाच्या 2 जेवणाच्या मधली भूक लागते ना, त्याने आपण असं ट्रॅव्हलमध्ये हैराण व्हायला होतं की यार आता काय खाऊ. म्हणजे असं होतं की मला आत्ता काहीतरी हवं आहे पण काही जंक नकोय, काही नकोय. तर मी ना एक बेस्ट स्नॅकिंग ऑप्शन ठेवते. म्हणजे 2 स्नॅकिंग ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. एक तर आहेत की नारळ आणि गूळ घातलेले लाडू. म्हणजे माझ्या घराजवळ मला एक असं लोकल शॉप फाइंड अप असं मिळालं जिथे हे लाडू खूप इझिली मिळतात आणि अफोर्डेबल पण आहेत. म्हणजे मी ते अशी 10-12 लाडू एका पर्समध्ये टाकले ना, ते जागा पण जास्त व्यापत नाही आणि ते छोट्याशा भुकेसाठी एकदम परफेक्ट आहेत. तर ते लाडू किंवा असं प्रोटीन बार काइंड ऑफ अशा गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता जे की तुमची तेवढ्यापुरती भूक भागवतात. चल पुढचा प्रश्न विचारू? हो, विचार ना. तर मला एक सांग की ट्रॅव्हल युनिफॉर्म ही कॉन्सेप्ट जी इंटरनेटवर शोधली तरी कुठेही सांगितलेली नाहीये, हो, त्या कॉन्सेप्ट बद्दल जरा बोल. आता आपण सेलिब्रिटीजचे एअरपोर्ट लुक्स किंवा अशा या गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं ते घाला. माझी ना एक अशी ट्रॅक पॅन्ट आहे आणि एक काळा टी शर्ट आहे. म्हणजे मी तो इतक्या वेळा ट्रॅव्हलमध्ये घातलाय की माझी बहीण अशी वैतागली येते बघून, की कधी मी घरी आले बेल वाजवली की ती म्हणते की याच कपड्यात काय येतेस तू. कारण मला असं वाटतं की ते मी म्हणजे व्यवस्थित कॅरी करते, मला कम्फर्टेबल वाटतं आणि समहाव दॅट हॅज बिकम माय ट्रॅव्हल युनिफॉर्म. तर तुमचा पण असा एक ट्रॅव्हल युनिफॉर्म असू शकतो आणि त्यात काही फॅन्सी करायची गरज नाही आहे. म्हणजे अगदी क्रॉपटॉप घालून आणि हे घालून ट्रेनमध्ये किंवा फ्लाईटमध्ये बसायची गरज नाही ना. तुम्ही जिथे ट्रॅव्हल करताय तिथे तुम्ही फॅशन करा, पण ट्रॅव्हलच्या वेळेस जेव्हा तुम्हाला खूप वेळ बसायचं आहे तेव्हा तुमच्यासाठी जे काही कन्व्हिनियंट आहे, कम्फर्टेबल आहे ते प्रिफर करा असं मला वाटतं. राईट. म्हणजे बेसिकली सेलिब्रिटीजला पापराजी कॅच करतात ग एअरपोर्टच्या बाहेर, आपल्याला नाही करत. अगदीच. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न काय आहे?
की मला हे फार म्हणजे जाणून घ्यायची क्युरिओसिटी आहे, कारण मी तर असं नाही का मुली ट्रिप्सला लग्नाच्या आधी वगैरे असं नव्हते गेले. तसं मला माहिती होतं की घरातनं नाही का जरा प्रॉब्लेमच आहे आणि लग्न पण लवकरच केलं त्यामुळे. पण तुझं मला हे छान वाटतं की तू फिरू शकली आहे तसं. तर ट्रिपला जाण्यासाठी, मुलींच्या गर्ल्स ट्रिपला जाण्यासाठी काकूंना कसं बनवलं असं म्हणजे अगदीच म्हणजे सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न आहे हा, की ऍक्च्युली कसं आहे ना, की आपले आई वडील जे असतात ना ते आपल्याला खूप काळापर्यंत लहानच समजत असतात. बरोबर. त्यांना आपल्याला हे दाखवून द्यावं लागतं की आम्ही आता मोठे झालो आहोत. तर मग मी काय केलं, छोट्या छोट्या गोष्टी केल्या. म्हणजे जसं आता मी आई वडिलांबरोबरच कधी ट्रिपला गेली आहे, तर मी ॲटलिस्ट माझ्या लहान बहीण भावांची काळजी घेतली, त्यांना काय हवंय नकोय ते बघितलंय, किंवा मी माझी एक कॅश स्वतःजवळ ठेवली, जरी बाबांकडे असेल कॅश तरी मी माझी ठेवत होते पर्समध्ये. म्हणजे थोडक्यात काही लागलं, खुपलं, काही कोणी पडलं तर मला पटकन मदत करता यावी. बरोबर. मग अशा गोष्टींनी त्यांना कॉन्फिडन्स आला की ठीक आहे. आणि हो, तू आठवते का, तू एका ट्रिपमध्ये म्हणाली होती की त्या दिवशी त्यांचा हिशोब राहिला होता आणि तो तुझ्या फोनमध्ये ऑलरेडी होता आणि दे वर इम्प्रेस्ड. मी माझ्या व्हॉट्सअपवर सगळं माझं म्हणजे ट्रिपचा हिशोब लिहून ठेवत होते आणि मग शेवटी असं होतं ना की किती खर्च झाला, अरे तिथे किती दिले होते, तर माझ्याकडे ती लिस्ट रेडी होती की बघा मी लिहून ठेवलं आहे. तर मग ते असे इम्प्रेस झाले होते की हा, हिला एवढं कळतं म्हणजे ही जाऊ शकते कुठेतरी. बरोबर. अशा छोट्या छोट्या गोष्टीत ना त्यांना असा एक आपण विश्वास द्यायचा असतो. आणि जिथे कुठे आम्ही चाललोय ना कधी पण, ते तिथला नंबर, त्या हॉटेलचा, रिसॉर्टचा नंबर मी आईवडिलांशी शेअर करून ठेवायचे. आणि तिथल्या म्हणजे कोणा मैत्रिणींबरोबर चालली आहे तर मैत्रिणींचेही नंबर, की माझा नंबर नाही लागला तर त्यांचे नंबर लागतील. याने काय होतं की ही जे करतीये, जे सांगतेय तिथेच चालली आहे, विश्वास एक संपादन अजून वृद्धिंगत होतो. आणि नाही का, म्हणजे आपण पण बघा असं घरी कॉल करतो. आता आपण ट्रिपला आहोत, या केरळच्या ट्रिपला, तर माझ्या व्हिडिओ कॉलवर माझी आई तुझ्याशी बोलतीये, तुझी आई माझ्याशी बोलते, म्हणजे इन्क्लुझिव्ह आहे. मग त्यांना असं वाटतं की अच्छा ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात, म्हणजे सगळ्यांचं लक्ष आहे गडे, म्हणजे फक्त मला एकटीला काळजी नाही, हिची पण आई आहे, लक्ष देतीये. आणि आपण सगळ्यांना फोन करतो, म्हणजे माझ्या बहिणीशी पण तू व्हिडिओ कॉलवर बोलतीये, मी पण तिकडून हाय हॅलो करतीये. सो बेसिकली तुम्ही इन्क्लूड करून घेणं त्यांना असं वाटायला नको की काहीतरी चुकीचं घडतंय किंवा खोटं बोलून काही करतायत. त्यांना अगदी सगळं की हे हॉटेल आहे, आम्ही मैत्रिणी आहोत, एसला हाय करा वगैरे वगैरे, हो असं सगळं त्यांना असं वाटतं की आपण पण त्या ट्रिपमध्ये आहोत. हा, म्हणजे त्यांना जे असतं ना, समजा 1-2 तास जरी आया शांत बसल्या तर त्यांना कुठलेही विचार येतात की काय झालं असेल, कुठे काय करते, त्या आधीच इथे हे करते, म्हणजे त्यांना आधीच माहितीये ना, मग त्यांना त्या विचारापर्यंत त्या जातच नाही. आणि एकदा तुम्ही हा विश्वास दिला ना, आता मला आई वडील खूप नाही विचारत. आता मी तो विश्वास 22-23 असतानाच देऊन ठेवला त्यांना की असं असं आहे. आता ते कॉन्फिडंट आहेत माझ्या बाबतीत की ही व्यवस्थित करून घे. हो, राईट. अशा टिप्समुळे मग ते फायनली ग्रांट होते ती परमिशन, राईट? येस. सो लेडीज, तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि या ट्रॅव्हल टिप्स कशा वाटल्या त्या नक्की आम्हाला कळवा. आणि अजून तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील तेही कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि निटिंग केरला ड्रीम्सच्या सिरीजमध्ये अजून कॉन्टेंट तुम्हाला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड. फॉर नाव, लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी, ओव्हर अँड आउट.